खंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. सावरी रांगोळी छानच काढलीस. बाबा आईचं बघून बघूनच शिकली. हे सगळं केल्याशिवाय ना दिवसाची छान सुरुवात झाल्यासारखं वाटतच नाही. तुमचं कसं सकाळच्या बातम्या ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाली असं तुम्हाला वाटत नाही ना तसं. हो टोपी विसरलात बघा. येईपर्यंत किती ऊन होतं. केव्हा येणार आहात? येतो 4 पर्यंत. बरीच काम आहेत. ऍडमिशनचं काम आहे, रिझल्टचे काम आहे. आमच्या शाळेत हीच गडबड चालू आहे. पण एकदा रिझल्टचं काम झालं ना की सुटले. मग 1-2 तासच फक्त जाऊन यायचं. आई गं निघायचं आता लगेच. हो ना मग काहीतरी खाऊन निघ. खाल्ल्याशिवाय शाळेत जायचं नाही. तुम्हाला दोघांना ना शाळेपुढे खाण्यापिण्याची शुद्ध सुद्धा नसते. आणि हो ब्लड प्रेशरच्या गोळ्या न चुकता घ्या. शाळेतून घरी येताना उन्हातून चालत येऊ नका. आणि हो जरा लवकर घरी यायचा प्रयत्न करा. सगळं पाठ झालंय. पण काही परिणाम आहे का तुमच्या दोघांवर? चला सावरी पुन्हा तापायच्यात निघालेलं बरं. बाबा बाबा 1 मिनिट. हा नमस्कार करते. अरे सावरी हा विशेष नमस्कार आज कशासाठी? बाबा मी पहिल्यांदाच वार्षिकचा निकाल देणार ना. यावर्षी माझ्या वर्गाचा निकाल खूप छान लागलाय. असाच यशस्वी निकाल दरवर्षी लागू दे म्हणून आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे माझा. उत्तरोत्तर तुझी प्रगती होईल आणि तुझ्या विद्यार्थ्यांची सुद्धा प्रगती होईल. येतो मी. हा चल सावरे आटप लवकर. जायचंय ना. एवढी रांगोळी पूर्ण करते आणि मग आवरायलाच घेते. संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो सदंद्री कमळी जडो मृता हटाने अडो योग
9 वाजता सर्व शिक्षकांची मीटिंग आहे. नोटीस मिळाली आहे ना? हो सर. आता कशाला मीटिंग? निकालासंबंधी असणार बैठक. हो, त्याआधी आपला निकाल लावायचा असणार. चला आता आणखीन एक नोटीस निघायची. अरे चला काय ती मीटिंग आटपून घेऊ. अरे चला. चल चल, अहो चला लवकर. आलो आलो. काय गोरेबाई, झाले का तुमचे रिझल्ट लावून? होत आहेत. कधी एकदाचं हे काम संपतंय ना, असं झालंय. काय दिवे लावलेत एकेकांनी. तुला सांगते, या वर्षीचा रिझल्ट काय लागणार आहे ना, देवालाच माहित. गोरेबाई, याही वर्षी आपल्या शाळेतले किमान 7-8 विद्यार्थी तरी मेरिटमध्ये येतील. मोहिते सरांनी केवढी मेहनत घेतली आहे. शिवाय स्वतः शिकवले त्यांनी मुलांना. फारच बाई उत्साह यांना. तर काय. अरे चला चला चला. चला. काय ग, सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये कसली प्रार्थना घेतात? गोरेबाई, या बाबतीत मोहिते सर अगदी शिस्तबद्ध आहेत बरं का. काय गायधनी सर, तुम्ही तर अगदी रिलॅक्स दिसताय. नाही म्हणजे तुमची सगळी कामं आटोपलेली दिसताय. अर्थात. अहो, माझे सगळे पेपर माझ्या बायकोनी तपासले. एवढंच नाही तर रिझल्ट शीट सुद्धा तिने बनवली. अय्या, पण गायधनी सर काही चूक वगैरे झाली तर? अहो शिंदे, कसं शक्य आहे? MSc पास आहे ती. हे बाकी बरं आहे. हा, आमचे हे ना काही कामाचे नाहीत. नुसती टोटल करायला सांगितले तर ती सुद्धा जमत नाही यांना. मोबाईल नवीन दिसतोय. अर्थात एकदम लेटेस्ट मॉडेल आहे. कॅमेरा सुद्धा आहे. अहो, काय एक एक फोटो येतात म्हणून सांगू. अरे फोटो काढायला उभे राहिल्यासारखे काय उभे राहिले? मीटिंगला जर उशीर झाला ना, तर मोहिते सर असं काही लेक्चर देतील की आपले चेहरे फोटो काढण्यासारखे होतील. चला 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 चला. अंतरा, 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 अगं उठणारच का नाही? 9 वाजेपर्यंत झोपून राहते मुलगी. कहर केलाय पोट्टीने. अगं सासरी जाऊन अशीच झोपून राहणार आहेस का? म्हणतील सासरचे लोक, छान वळण लावले आईनी. आता उठतेस का? घालू धपाटा? हा घालू. अंतरा, हटळपणा. तू नेहमीच कशी गशी चकतेस. मी एवढा वेळ झोपून राहू शकते का? बाबांचा आवाज मला स्वप्नात पण ऐकायला येतो आणि मग मी अशी खडबडून जागी होते. काय हे पदराला कसली तोंड पुसतेस ग? राहू दे ग, मला छान वाटतं. मऊ 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 वाटतं. आई, बापरे, कसली धसमुसळली आहेस. ऐक ना ग, तुला आठवतं आम्ही लहान असताना तू जेव्हा शिकवण्या घ्यायला जायचीस ना, तेव्हा तू गेल्यानंतर मी अशीच तुझी एखादी साडी घेऊन बसायचं. अगदी तू जवळ असल्यासारखं वाटायचं मला. आणि माझा जीव तुम्हा दोघींमध्ये अडकून राहायचा. माझ्यामध्ये जास्त. उठा. अंतरा उठ. मी नाही. मला गच्चीत जाऊन सांडगे आणि मुगाच्या वड्या वाळत घालायच्या. सांडगे? ताई शाळेत गेली? हो, मला मदत करून गेली. तीच आहे काय मला मदत करणारी? ती तुला मदत करते? मी तिला मदत करते म्हणून ती वेळेवर शाळेला जाऊ शकते. ओ, चला आता. सांडगे. ताई, यू मिस्ड इट टुडे. गोरेबाई, तुमचं रिझल्टचं काम अजून संपलेलं नाहीये. त्याचं काय आहे सर? यंदा आम्ही टूरला जातोय ना, सिमल्याच्या. काय सुंदर टूर आहे. पैसे जरा जास्त आहे. गोरेबाई, त्याचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. तुमच्यामुळे रिझल्टला उशीर होतोय. देते, परवा देते. परवा नाही, उद्याच काम व्हायला पाहिजे. जगताप सरांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. शिंदे सरांचे अतिरिक्त अभ्यास वर्ग चालू आहेत, तरी सुद्धा त्यांचे निकाल वेळेच्या आधीच मिळालेले आहेत. मला सबबी नको आहे. आणि कारंडेबाई, हल्ली काय जागून काम करावं लागतं का तुम्हाला? नाही, प्रार्थनेच्या वेळी जांभयात येत होता म्हणून म्हटलं. माफ करा हा सर. गायधनी सर, शाळेत मोबाईल आणण्याची खरंच गरज आहे का? सर, बायकोने घेऊन दिलाय सर. का? कुठं
कुठे वाट चुकलात की काय ते बघायला. कारंडेबाई, हा थट्टेचा विषय नाहीये. आपल्या मुलांसमोर हेच आदर्श घालून देणार आहोत का आपण? प्रार्थनेच्या वेळी असली वाह्यात गाणी वाजू देऊन? या शाळेचं, या वास्तूचं पावित्र्य लक्षात घ्यायला नको आपण शिक्षकांना? आपली मुलं आपलंच अनुकरण करणार. उद्या शाळेत जर मुलांनी मोबाईल आणला तर मोबाईल शाळेत का आणला असा प्रश्न तुम्ही विचारू शकाल? नाही, मोबाईल ही गरज असेल कदाचित, पण ती प्रदर्शनाची वस्तू नाहीये. तुम्ही सगळे शिक्षक हुशार आहात. आपल्या शाळेचा निकालही दरवर्षी उत्तम लागतो. थोडी मेहनत घेतली तर आपले विद्यार्थी नेत्रदीपक यश मिळवू शकतील. शिक्षक होण्यासाठी नुसत्या डिग्र्या असून उपयोग होत नाही. त्यासाठी आत्मीयता हवी, तळमळ हवी, शिकवण्याची आच हवी. फार उशीर होण्यापूर्वी जागं झालेलं बरं, नाही का? नमस्कार घारे साहेब. अरे खैरमुडे साहेब, नमस्कार. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. बसा. धन्यवाद. धन्यवाद घारे साहेब. काय खैरमुडे साहेब, आज असं काय खास काम काढलं की सकाळी सकाळी मोर्चा आमच्या घरी वळवलात? तो म्हणजे काय घारे साहेब, काम नसेल तर आम्ही तुम्हाला भेटायला यायचं नाही की काय? नाही घारे साहेब, अहो एवढ्या वर्षाचे आपले जुने संबंध आहेत. शिवाय तुमची बँक ही आपल्या गावातली एकमेव मोठी बँक आहे. तेव्हा आमच्यासारख्या बिल्डर्सना बँक मॅनेजरशी असे सौजन्यपूर्ण घरगुती संबंध ठेवावेच लागतात. नाही, मी काय म्हणतोय समजते ना? हो. शिवाय तुम्ही आमचे जुने आणि बडे क्लायंट, आणि कर्ज सुद्धा फक्त आमच्याच बँकेतनं घेता. घारे साहेब, मी काय म्हणतो, बँक लोन हे थोडा वेळ बाजूला ठेवा ना. नाही, यावर्षी फिरायला कुठे घेऊन जाणार फॅमिलीला? बायको आणि मुलं मागे लागली आहेत, पण अजून काही तसं नक्की ठरवलं नाही. अहो, आमच्या फार्म हाऊसवर जा की. 1.5 तासाच्या अंतरावर आहे फक्त. अच्छा. सगळी व्यवस्था आहे बघा घारे साहेब तिथे. अहो, आणि उत्तम जेवण करणार एक आचार्य सुद्धा ठेवलाय. हो का? परिसर म्हणाल ना, अतिशय सुंदर परिसर आहे घारे साहेब. अरे वा. तुम्हाला वाटेल तेवढे दिवस राहा, 7-8. कसली चिंता करायची नाही. शिवाय पैशाचा खर्च नाही. नाही नाही खैरमुडे साहेब, तुम्ही म्हणजे अगदी घारे साहेब, आम्ही विदर्भाची माणसं. आतिथ्य करायचं म्हटलं की आम्हाला दुप्पट उत्साह येतो. बरं, ते राहू देत. नवीन काय प्रोजेक्ट प्लॅन काय चाललंय? आता नवीन प्रोजेक्ट म्हणाल तर एक मॉल बांधायचा विचार आहे आपल्या गावात. तिथे शॉपिंग कम थिएटर सुद्धा असेल. हा काय आपल्या गावात आणि मॉल? हो, लोकांना परवडणार आहे का ते? चटक लावायची घारे साहेब. हा, आणि तुम्हाला सांगू का घारे साहेब, अहो माणसाचा स्वभाव हा मुळातच चंगळवादी आहे. त्यामुळे एकदा सवय लागली की बरोबर खर्च करतात. हा, आणि खर्चासाठी तुमच्या बँकेकडनंच लोन घेणार. बरं, पण मग जागा? जागा बघून ठेवली, मोक्याची जागा आहे. कुठली हो? आदर्श विद्यालयाची. अहो, ती गणेश चौकातली, प्रिन्सिपल मोहित्यांची. काय खैरमुडे साहेब, ते कसं काय शक्य आहे? खैरमुडे, हसायला काय झालं? खारे साहेब, माझ्या डोक्यामध्ये एक सॉलिड प्लॅन आहे. प्रिन्सिपल मोहितांच्या आदर्श विद्यालयाची जागा मी काबीज करणार. खारे साहेब, मी माझ्या परीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय. बघा, विचार करा, भरपूर विचार करा हवं तर, आणि कळवा. काय समजतंय ना? ताई,
हल्ली तू अशी का असतेस ग? खुशी ग? म्हणजे गप्प गप्प काहीतरी टेन्शन असल्यासारखी. तुला कसला त्रास होतोय का? त्रास नाही ग राणू, पण अगं त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवलं तरी त्रास होतोच ना. म्हणजे काय झालंय? म्हणजे आता आमची शाळा, तिथे काही कमी पॉलिटिक्स चालू नसतं. अजून मला माझं कन्फर्मेशन लेटर मिळालेलं नाही आहे. म्हणजे अगं आमचे संचालक आहेत ना, त्यांना त्यांच्या भाचीला त्या जागेवर लावायचं. पण नियमाप्रमाणे जागा मला मिळाली आहे. प्रॉब्लेम. आणि बाकीच्या स्टाफचं म्हणशील नंतर तर बायकांना कॉपरेट करत नाही. आता मी एखाद्या सरांशी एक दोनदा बोलले कामाबद्दल, लगेच चर्चा सुरू. शिवाय आपण जे बोलतोय त्याचा वेगळाच अर्थ काढणारे लोकही कमी नसतात ना. खरं आहे तुझं. आपण समोरच्या माणसांना चांगलं समजतो आणि त्यांच्याशी चांगलं वागतो, तर हे लोक आपल्याच मागे लागतात. ताई, कधी कधी तर मला असं वाटतं की चांगली नाती, चांगली मैत्री असूच शकत नाही का ग? प्रत्येक वेळेला मुलींकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन एकच का असतो? खूप बोलावं तरी प्रॉब्लेम, बोललंच नाही तर म्हणे भावखाऊ आहे. वा, बरंच कळायला लागलंय की आमच्या अंतराला. अनुभवाचे बोल आहेत. हो ताई, असं एखादं जग असेल का ग की जिकडे सगळे छान आहेत, सगळं चांगलं आहे? असं एक जग आहे अंतरा, आपलं घर. नमस्कार, आदर्श विद्यालय प्रिन्सिपल मोहिते बोलतोय. मोहिते सर, मी खारे बोलतोय, बँक मॅनेजर खारे. बोला घारे साहेब. मोहिते सर, मी तुम्हाला वॉर्निंग दिली होती. शाळेच्या बांधकामासाठी तुम्ही बँकेकडनं जे कर्ज घेतलंय त्याचे 10 महिन्यांचे हप्ते थकलेत. मी तुम्हाला खूप मुदत दिली आहे, पण तुम्ही अजून एकही हप्ता फेडला नाहीये. मी तुम्हाला आता फक्त 15 दिवसांचा वेळ देतोय. या 15 दिवसात तुम्ही संपूर्ण रक्कम भरली नाहीत तर आम्हाला शाळेला सील ठोकावं लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरावर सुद्धा जप्ती आणावी लागेल आणि त्यामुळे जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असणार. कळलं ना?